नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट. सेमिस्टर 1 ची तुमची जस्ट एक्झाम कंडक्ट झाली आहे आणि आता वेळ आली आहे सेमिस्टर 2 च्या अभ्यासाला लागायची. तर सेमिस्टर 2 चा इलेक्ट्रिकल ब्रांचचा वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक ज्याचं नाव आहे एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टच्या इंट्रोडक्शन मध्ये सर्वात अगोदर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि या सब्जेक्टचा चेहरा तुम्हाला बाजू दिसत असेल, मी स्वतः पूर्ण सिलेबस मध्ये मी तुम्हाला फॅकल्टी म्हणून असणार आहे या सब्जेक्ट शिकवण्यासाठी. तर आजच्या पर्टिक्युलर लेक्चरचं टार्गेट खूप सिंपल आहे. आज तुम्हाला फक्त या सब्जेक्टचा एक इंट्रोडक्शन भेटणार आहे है ना. कारण कोणत्याही विषयाला सुरुवात करायची म्हणजे सर्वात अगोदर ह्या गोष्टी माहित असल्या पाहिजे की या सिलेबस मध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत. पॉईंट नंबर 1 है ना. ज्या ज्या गोष्टी इन्क्लूड आहेत त्या टॉपिक वाईज प्रत्येकाला किती मार्क्स आहे है ना, आणि प्रत्येक मार्क्स जर मला घ्यायचे असेल तर मला अभ्यास कसा करावा लागेल याची एक छोटीशी आयडिया तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 100% भेटून जाणार आहे. सो टेक्निकल काहीच कळणार नाही, कारण टेक्निकल आपण आज शिकवणार सुद्धा नाहीये, पण विषयाची तयारी कशी करावी आणि हा जो कोर्स आहे, ज्या कोर्सचं तुम्ही आज इंट्रोडक्शन व्हिडिओ बघताय, या कोर्समध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टी कव्हर करून घेणार आहे ज्याचा तुम्हाला परीक्षेला 100% फायदा होऊन जाईल, याचं एक ब्रीफ इंट्रोडक्शन आपण आजच्या सेक्शन मध्ये बघूया है ना. तर बघा, जसं इलेक्ट्रिकल ब्रांचची तुमची आता सुरुवात झाली आहे तर ऑब्व्हियसली ही गोष्ट खूप महत्वाची. इलेक्ट्रिकल मध्ये ज्या ज्या गोष्टी येतात, बेसिक गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला ह्या सब्जेक्ट बिलकुल करून देणार आहे. हा सब्जेक्ट मरेपर्यंत तुमची पाठ सोडणार नाही, कारण हेच बेसिक तुम्हाला पुढे डिग्रीला, पुढे कुठेही जॉब करा, हे बेसिक तुमच्या डोक्यातून कधीच जाणार नाही, कारण याच्यावरच तुमची पूर्ण भविष्याची रोजीरोटी डिपेंड असणार आहे है ना. तर टॉपिकचं नाव आहे एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स है ना. इथं सब्जेक्टचा कोर्स सुद्धा लिहिलाय मी, आणि हा पर्टिक्युलर कोर्स ज्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे त्या ऍप्लिकेशनचं नाव विनीत ट्युटोरियल समोर तर लिहिलंच आहे ना. कोर्स कसा घ्यायचा, कुठून बाय करायचा, प्राइस किती असेल, कोणकोणत्या गोष्टी भेटतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्की भेटतील. फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा, सगळ्या गोष्टीची आयडिया तुम्हाला मी देऊन देईन. राईट आहे. तर सर्वात अगोदर सर, जर हा पर्टिक्युलर सब्जेक्ट मी बोलतोय तर या सब्जेक्टच्या कोर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी आम्हाला भेटतील, हा मुद्दा नंबर 1 आहे. राईट आहे. तर बघा, सर्वात अगोदर आणि महत्वाची गोष्ट जी तुम्हाला भेटेल याचं रेकॉर्डेड लेक्चर है ना. याच्यामध्ये आम्ही जितकेही टॉपिक्स आहेत त्याचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला भेटेल, जे तुम्ही कितीही वेळा कसेही बघू शकता है ना. आज मूड झाला, आज मी एक व्हिडिओ 30 मिनिटं बघितला, उद्या परत कंटिन्यू करा, काही हरकत नाही. तो व्हिडिओ पहिल्यांदा सर वाटलं की आणखी एकदा बघायचंय, परत एकदा बघू शकतात. कोणत्याही प्रकारचं व्ह्यूचं लिमिटेशन नाहीये, अनलिमिटेड टाइम तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघू शकतात. राईट आहे. आता बघा, नीट आहे का, याचा हा कोर्स मधला एक महत्वाचा फायदा असा आहे. फॉर एक्झाम्पल, आपण काय केलं, एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचा युनिट नंबर 1 तुम्हाला मी शिकवला है ना. आणि युनिट नंबर 1 मध्ये जसं एक विचार करा की एक 20 व्हिडिओ मला लागले युनिट नंबर 1 संपवण्यासाठी है ना. आता जेव्हा एक्झाम जवळ येते, फॉर एक्झाम्पल एक्झामला सपोज एखादा हप्ता बाकी आहे, आता प्रॉब्लेम काय, जर तुम्हाला वाटतंय नाही आम्ही ना परत एकदा व्हिडिओ बघून रिवाइज करतो, आता हे 20 व्हिडिओ एक्झाम जवळ आल्यानंतर बघणं शक्य नाहीये. त्याच्यासाठी आम्ही एक आणखी ह्याच कोर्समध्ये मॉड्यूल इंट्रोड्यूस केलाय, ज्याला बोलतात रिव्हिजन क्रॅश कोर्स. आम्ही करणार काय, युनिट 1 चे जर सपोज माझे 20 व्हिडिओ झाले तर त्या 20 व्हिडिओचा एक शॉर्ट व्ह्यू, रिव्हिजन व्ह्यू आम्ही 4 व्हिडिओमध्ये कव्हर करू. सगळे 20 व्हिडिओचा कंटेंट 4 व्हिडिओमध्ये कव्हर होणार. मग सर तिथे शॉर्टकट मारणार का? बिलकुल नाही, कंटेंट तोच असेल, फक्त ना थोडासा एकदा रिवाइज फॉर्म मध्ये तुम्हाला देण्यात येईल, कारण तुम्ही जे जे ह्या पूर्ण 20 व्हिडिओ मध्ये बघितले ते 4 ते 5 व्हिडिओ मध्ये आम्ही कव्हर करून देऊ है ना. म्हणजे होणार काय, जेव्हा परीक्षा जवळ येणार तेव्हा 20 व्हिडिओ बघण्यापेक्षा जर तुम्ही ते 4 व्हिडिओ जरी बघितले तरी तुमच्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली रिवाइज होतील आणि परीक्षेला 100% फायदा होईल. झाला ना टाइम मॅनेजमेंटचा योग्य युटिलाइज है ना. तर हा फायदा तुम्हाला या कोर्समध्ये 100% होणार आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डेड लेक्चर बरोबर रिव्हिजन क्रॅश कोर्स सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस तुम्हाला प्रॉपर सगळं काय होणार माहितीये का, प्रॉपर सगळं रिव्हिजन करून भेटणार. याच्यावरच आम्ही थांबलो नाहीये, त्यासोबतच तुम्हाला भेटणार आहे प्रिंटेबल थेरी नोट्स. जितकेही चॅप्टर युनिट आम्ही शिकवणार त्याच्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्या नोट्स फक्त मोबाईलवरच नाही, तुम्ही त्या प्रिंट काढून तुम्ही है ना, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे त्याला है ना वाचू शकतात, इम्पॉर्टंट पॉईंट हायलाइट करू शकतात, जेणेकरून तुमचा आणखी बऱ्यापैकी रिव्हिजन होणार. पण बघा, सब्जेक्ट कोणताही म्हटला तर फक्त थेरीच नसते ना, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल असतात. न्यूमेरिकल आले म्हणजे फॉर्म्युले आले, फॉर्म्युले आले म्हणजे शॉर्टकट्स काहीतरी माहित असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून याच्याच बरोबर आम्ही तुम्हाला फॉर्म्युला नोट सुद्धा देतोय. पूर्ण टॉपिक वाईज जितके चॅप्टर आहे त्याच्यामध्ये जे जे फॉर्म्युले कव्हर केले त्या सगळ्या फॉर्म्युलेची लिस्ट तुम्हाला या पर्टिक्युलर सेशन मध्ये भेटून जाईल. त्याच्याबरोबरच इम्पॉर्टंट प्रॅक्टिस पेपर है ना. जेव्हा पूर्ण मी थेरी शिकतोय, न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करतोय, मला माहित असलं पाहिजे की एक्झाम
एक्झामला कोणकोणते टॉपिक्स विचारले जातात आणि त्याच्यानुसार मी या पर्टिक्युलर कोर्समध्ये जसा एक युनिट संपला त्याचे सगळे इम्पॉर्टंट प्रॅक्टिस पेपर्स आपण कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीची बऱ्यापैकी आयडिया लागेल की परीक्षेला कोणकोणते प्रश्न विचारले जातात आणि ते मला कसे कव्हर करायचे. राईट आहे ना. प्रॅक्टिस पेपर नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. बघा MSBTचा एक चांगला पॅटर्न आहे की बरेचसे क्वेश्चन परीक्षेला रिपीट होत राहतात. सो जितकेही प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेत ना त्या सगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्हाला या सेशन मध्ये भेटून जाईल. आणि हे सगळं झाल्यानंतर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक, परीक्षेला जाण्यापूर्वी कोणकोणते क्वेश्चन करून जायचे ज्याच्यापैकी 70 ते 80% आज इथेच प्रश्न परीक्षेला उतरणार म्हणजे उतरणार. कारण एवढं सगळं केल्यानंतर एवढी आयडिया तर आम्हाला नक्कीच लागेल सर की कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, कोणकोणत्या गोष्टी परीक्षेला खूप वेळा विचारल्या गेल्या होत्या. तर बघा हा सगळा कॉम्बो पॅकेज तुम्हाला एकाच कोर्समध्ये भेटून जाईल. जो कोर्स घेण्यासाठी तुम्हाला विनीत ट्युटोरियल प्ले स्टोअरला जाऊन विनी ट्युटोरियल डाउनलोड करून घ्यायचंय. एकदा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की कोर्समध्ये तुम्हाला हा पर्टिक्युलर सेक्शन 100% भेटून जाणार. तसंच विनी ट्युटोरियलचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे, तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकतात, जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला या कोर्स विषयी तिथं सुद्धा भेटून जाणार आहे. क्लिअर आहे. तर या कोर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर होतील हे परत एकदा रिवाइज करून देतो. सर्वात अगोदर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिकचं रेकॉर्डेड लेक्चर भेटणार. रेकॉर्डेड लेक्चर नंतर सपोज तो टॉपिक 20 व्हिडिओ मध्ये कव्हर झाला तर तेच 20 व्हिडिओ आम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये रिवाइज फॉर्म मध्ये 3 ते 4 व्हिडिओ मध्ये तुम्हाला कव्हर करून देणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जितक्याही थिअरीच्या नोट्स त्या प्रिंटेबल फॉर्म मध्ये भेटणार आहे, जितकेही फॉर्म्युले त्या फॉर्म्युलेच्या वेगळ्या नोट्स भेटणार आहे. नंतर प्रॅक्टिस पेपर प्रॅक्टिस पेपर सुद्धा तुम्हाला भेटेल, जिथे भरपूर सारे क्वेश्चनची प्रॅक्टिस घेऊन घेऊ. नंतर प्रिव्हियस इयर जितके MSBTला क्वेश्चन विचारले गेणार आहे त्याचीही प्रॅक्टिस होणार आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट है ना, जितकेही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला एक्झामच्या अगोदर आम्ही देऊन देऊ, जेणेकरून तुमच्या कमीत कमी ह्या गोष्टीला हेल्प होणार की कुठे जास्त भर द्यायचा आहे आणि कुठे भर कमी द्यायचा आहे. क्लिअर आहे. तर हे झालं सर इतकं सगळं गोष्ट. मग सर एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स विषयी बोलतोय तर पर्टिक्युलर ह्या कंटेंट मध्ये आपण काय काय शिकणार आहोत. तर बघा याच्यामध्ये टोटल 5 युनिट आहे. तुम्हाला माहितीये हा थिअरी पेपर 70 मार्काला विचारला जातो. जर तुम्ही इथं बघितलं तर पहिला आहे माझा सगळ्यात इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ एलिमेंट कंपोनंट्स अँड सिग्नल है ना, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट सिग्नल की इलेक्ट्रॉनिक्सचे कोणकोणते कंपोनंट असतात. मग तुमचा याच्यामध्ये बेसिक इंडक्टर, कॅपॅसिटर है ना, नंतर तुमचा रजिस्टर झाला, त्याच्यानंतर तुमचं आयडियल व्होल्टेज सोर्स झालं, करंट सोर्स झालं, नंतर वेगवेगळे सिग्नल झाले है ना, तुमचे साइन वेव्ह, ट्रायंग्युलर वेव्ह है ना, रेक्टँग्युलर वेव्ह है ना, अँप्लिट्यूड काय असते, नंतर टाइम पिरियड काय असतो, फ्रिक्वेन्सी काय असते है ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक गोष्टी या टॉपिक मध्ये शिकायला भेटतील, जेणेकरून पुढे जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा हा बेसिक तुम्हाला खूप जास्त हेल्प करणार पुढचे नवीन गोष्टी शिकण्यासाठी. तर हा पर्टिक्युलर टॉपिक कव्हर होतोय सर टोटल 12 मार्कासाठी पहिला है ना. नंतर युनिट 2 हे सेमी कंडक्टर डायोड. आता बघा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काही गोष्टी ज्या खूप महत्वाच्या आहे, एक म्हणजे सेमी कंडक्टर, त्याच्यामध्ये डायोड आणि ट्रान्झिस्टर है ना. तर डायोड तुम्ही इकडे युनिट 2 मध्ये शिकणार जो 16 मार्काला जातोय. ट्रान्झिस्टर तुम्ही इकडे युनिट 3 मध्ये शिकणार जो 16 मार्काला जातोय है ना. जर तुम्ही 3 पहिले युनिट जरी चांगले केले तर 16 32 32 2 34 44 मार्क पहिल्या 3 टॉपिक मध्ये तुमचे आरामात कव्हर होऊन जातात. आणि युनिट 4 आणि 5 थोडासा या तिघांपेक्षा थोडा वेगळा असेल ना, ऑसिलेटर, सिग्नल जनरेटर वगैरे याच्यामध्ये असतं. आणि लास्टली रेग्युलेटर आणि पॉवर सप्लाय. आता इलेक्ट्रॉनिकचा कोणताही कंपोनंट घ्या, चालू करण्यासाठी सप्लाय लागेल ना है ना. घरात मोठं फ्रीज जरी आणून ठेवलं आणि सप्लाय दिला फायदा आहे का? बिलकुल नाही. तर सप्लाय विषयी सुद्धा माहित असलं पाहिजे. हा सप्लाय नेमका बनतो कसा, हा कसा पर्टिक्युलर सप्लाय एखाद्या कंपोनंटला प्रोव्हाइड करतो, याचं कम्प्लीट नॉलेज मी युनिट 5 मध्ये ठेवणार आहे, जे तुम्हाला 12 मार्काला आहे ना. ते एकदम सिस्टमॅटिक सिलेबस आहे. आतापासून जर अभ्यासाला लागले है ना, बघा सेमिस्टरच्या एंडिंगला बिलकुल जायचं नाही. सुरुवातीपासून जे मुलं अभ्यास करतात त्यांना भरपूर वेळ सुद्धा भेटतो आणि त्या वेळेच्या अकॉर्डिंगली ते मुलं आरामात सिलेबस कव्हर करून घेतात. आणि हीच ती वेळ जी तुम्ही अभ्यासाला लागू शकतात आणि हा कोर्स बाय करून एक स्वतःला ना टाइम फ्रेम देऊ शकतात की मला योग्य वेळेत माझा योग्य सिलेबस संपवायचा आहे, योग्य वेळेस रिवाइज करायचा आहे आणि परीक्षेला चांगला स्कोर करायचा आहे. क्लिअर आहे ना. तर आय होप थोडी सब्जेक्टची आयडिया लागली असेल की या सब्जेक्टमध्ये मला कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या, टोटल कोणकोणता सब्जेक्ट किती मार्काला आहे आणि किती मार्काला हे सगळे मार्क जर मी ऍडिशन केलं तर टोटल एक 70 मार्क सर माझे बनतात. राईट आहे ना. आता हे तर सिलेबस झाला सर आहे ना. परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात है ना, हा पण थोडं माहित असलं पाहिजे. तर त्याची पण थोडी आयडिया देऊन देतो. बघा सगळी आयडिया मी दिली आहे. जो पेपर सेट होतो तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये टोटल 6 प्रश्न विचारले जातात सर है ना. त्याच्यापैकी जो क्वेश्चन नंबर 1 आहे तर प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला असतो.
क्वेश्चन नंबर 2 मध्ये प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला, 3 मध्ये पण 4 मार्काला आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये पण प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला आहे ना. आणि क्वेश्चन नंबर 5 आणि 6 हे इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन 6 मार्काचा असतो, म्हणजे हे क्वेश्चनचे आन्सर थोडेसे मोठे असतात, राईट आहे ना. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, जर तुम्ही क्वेश्चन नंबर 1 बघितला, याच्यामध्ये टोटल 7 क्वेश्चन विचारले जातील आणि 7 पैकी तुम्हाला सोडवायचे किती, फक्त 5च, म्हणजे 2 नाही जमलं तरी चालतील है ना. तर 5च सोडवायचे आणि प्रत्येक क्वेश्चन की 2 मार्काला, तर 5 दुने 10 याचं वेटेज बनतं सर माझं 10 मार्क. क्लिअर आहे ना. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय होतं माहिती का, टोटल 4 प्रश्न विचारतात, पण 4 पैकी सोडवायचे किती असतात, फक्त 3, म्हणजे एक क्वेश्चन नाही जमला तरी चालेल. आता टोटल 3 सोडवायचे, प्रत्येक क्वेश्चन किती मार्काला सर, 4 मार्काला. सो 4 3 किती झाले सर, इथे माझे 12 मार्क झाले. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सर, इथे पण 4 प्रश्न विचारले जातात, पण सोडवायचे किती असतात, फक्त 3च. प्रत्येक क्वेश्चन किती मार्काला सर, 4 मार्काला. तर परत 4 3 12, म्हणजे हा पण 12 मार्काचा सेक्शन झाला. क्वेश्चन नंबर 4 जो तुम्हाला विचारला जातो, याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन विचारतात सर, पण 5 पैकी सोडवायचे फक्त 3च असतात. परत प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला, सो हा सुद्धा तुमचा 12 मार्काला जातो. तर 12 मार्काचे असे 3 क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 3 4 विचारला जातो आणि शेवटचे 5 आणि 6 याच्यामध्ये टोटल 3 क्वेश्चन असतात सर. 3 पैकी किती सोडवायचे असतात, मला 2च सोडवायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चन 6 मार्काला, म्हणजे 6 दुने 12, असे 12 मार्काला क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 विचारला जातो. जर तुम्ही याची सम केली, म्हणजे ऍडिशन केली, तर बघा 12 पंचे 60 आणि हा 10 1 70, असा 70 मार्काचा तुमचा पेपर सेट होतो. त्याच्यामध्ये ओव्हरऑल जे तुम्हाला करायचंय ते हे करायचंय की मला हा पेपर पॅटर्न कसा प्रॉपरली अटेम्प्ट करता येईल, कारण परीक्षेला मुलं अभ्यास सुद्धा भरपूर करतात. प्रॉब्लेम हा होतो की परीक्षेला वेळच पुरत नाही, म्हणजे टाइम मॅनेजमेंट सुद्धा शिकावं लागेल, ज्याची कंप्लीट अंडरस्टँडिंग तुम्हाला या कोर्समध्ये मी नक्की देऊन देईल. जेव्हा आपला कोर्स असा पुढे जात जाईल, कोणते प्रश्न कधी सोडवायचे, कोणता प्रश्न स्किप करायचा आणि कोणता प्रश्न सर्वात अगोदर अटेम्प्ट करायचा, जेणेकरून वेळ पण चांगला पुरेल आणि जास्तीत जास्त मार्क्स तुमच्याकडून सिक्युअर होतील, याची पूर्ण काळजी या कोर्समध्ये सर घेतल्या गेलेली आहे, राईट बाळांनो. तर हा झाला एमएसबीटीचा पेपर पॅटर्न. आणि याच्या पलीकडे बाकीचेही सब्जेक्ट आहे, त्याचे कोर्सेस आमच्या विनीत ऍप्सला बिलकुल अवेलेबल आहे. जसा एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मी स्वतः घेतोय, पण बाकीचे बघा मॅथमॅटिक्स आहे, अप्लाइड सायन्स आहे, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे आणि हा तर सब्जेक्ट मी स्वतः कंडक्ट करतोय. हेही कोर्स तुम्हाला 100% विनीत ऍप्लिकेशनला भेटून जाईल. क्लिअर आहे. तर हा पर्टिक्युलर टॉपिक साठी आपण इंट्रो दिला. आय होप तुम्हाला सिलेबस काय काय कळलं असेल, कोणता क्वेश्चन किती मार्काला विचारला तो हेही कळलं असेल, युनिट मध्ये काय काय दिले हेही कळलं असेल, टोटल मार्क्स कळले असेल आणि ओव्हरऑल कोर्स आम्ही जो फ्रेम केला त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होणार हेही कळलं असेल. पण तरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विनीत ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता प्ले स्टोरवरून आणि तिथून तुम्ही चॅटमध्ये किंवा कॉल करून तुमचे क्वेश्चन विचारू शकता. नंबर तुम्हाला तिथेच भेटून जाणार आहे. क्लिअर आहे. तर हा होता सर एक स्मॉल इंट्रो. आय होप बऱ्यापैकी सिलेबस इंट्रोडक्शन मी दिलं असेल है ना, आणि तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया लागली असेल की सिलेबस मध्ये सर कोणकोणत्या गोष्टी कव्हर होतील. आता वेळ आहे सर ऍक्च्युअल अभ्यासाला सुरुवात करायची. नेक्स्ट लेक्चर पासून आपण या सब्जेक्टला सुरुवात करतोय. टॉपिक वाईज बघणार आहोत, काहीच घाई नाही आपल्याला, भरपूर वेळ आपल्याकडे पडलाय. टॉपिक वाईज सिलेबस कव्हर होईल, प्रॉपर प्रॅक्टिस करून घेऊ आणि जिथं जमेल तिथं मी तुम्हाला भरपूर सारा अशा शॉर्टकट देईल, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी रट्टा मारावा लागेल. राईट आहे, चालतंय सर ना. इथे या व्हिडिओला पूर्णविराम देतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटतोय तिथं ऍक्च्युअल सब्जेक्टला सुरुवात करतोय. सो डेमो लेक्चर बघायला तरी नक्की या. कोर्स घ्या नका घेऊ, चॉईस तुमची, पण एक डेमो लेक्चर नक्की बघा, म्हणजे कमीत कमी कळेल की शिकवणी कशी केली जाते आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या की कोर्स घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा आहे. चालतंय, चला इथं व्हिडिओला पूर्णविराम देतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डेमो लेक्चर सोबत है ना. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा. बाय.